The Power of Now, Chapter 10. The Meaning of Surrender. अध्याय 10. हा शेवटचा अध्याय आहे. शरणागतीचा खरा अर्थ. द पॉवर ऑफ नावचा अंतिम अध्याय आपल्याला अत्यंत शांत, हलका पण जीवन बदलवून टाकणारा संदेश देतो. शरणागती म्हणजे हार नाही, तर ते शांततेचे प्रवेशद्वार आहे. एकार्ट टोले सांगतात की लोकांना शरण जाणे, स्वीकारणे हे शब्द ऐकले की वाटतं आपण पराभूत झालो, आपल्याकडे शक्ती उरली नाही. पण आध्यात्मिक जगात शरणागतीचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. इथे शरणागती म्हणजे स्वतःला सोडून देणे नाही, तर मनाच्या विरोधाला सोडून देणे आहे. तुम्ही परिस्थितीला जशी आहे तशी स्वीकारता, तिच्याशी लढत नाही, तक्रार करत नाही, विरोध करत नाही, आणि त्याच क्षणी तुमच्यात एक खोल शांतता वाहू लागते. एकार्ट टोले स्पष्ट करतात की बहुतेक दुःख हे परिस्थितीमुळे नसते, तर ते परिस्थिती विरुद्ध उभ्या केलेल्या मनाच्या विरोधामुळे असते. तेव्हा आपण आपल्याला हवं तसं होत नाही, तेव्हा मन म्हणतं हे चुकीचं आहे, असं का झालं, असं नको व्हायला हवं होतं. हा सततचा विरोध म्हणजेच अंतर्गत संघर्ष. हा संघर्ष जितका वाढेल तितकं दुःख वाढतं. पण जेव्हा तुम्ही म्हणता ठीक आहे, हा क्षण जसा आहे तसा मी स्वीकारतो, तेव्हा तुमच्या आतील ओझे एका क्षणात हलके होते. परिस्थिती कदाचित तशीच राहते, पण तिच्या सोबतचा तुमचा संघर्ष संपतो. तेव्हा मन शांत होतं, आणि ही शांतता म्हणजेच शरणागती. लेखक पुढे सांगतात की शरणागती म्हणजे निष्क्रियता नाही. शरणागती म्हणजे तुम्ही वास्तव स्वीकारून जागरूकतेतून योग्य कृती करता. उदाहरणार्थ, एखाद्या कठीण परिस्थितीला सामोरे जाताना तुम्ही रडत नाही, घाबरत नाही, तक्रार करत नाही. तुम्ही फक्त त्या क्षणाला होऊ देता. त्यामुळे तुमची कृती अधिक स्पष्ट, स्थिर आणि प्रभावी होते. ते सांगतात की शरणागतीचा सर्वात मोठा अडथळा म्हणजे मनाचा अहंकार. अहंकाराला नेहमी नियंत्रण हवं असतं. ते मान्य करू इच्छित नाही की काही गोष्टी आपल्या हातात नाही. म्हणूनच अहंकार लढतो, विरोध करतो आणि शेवटी थकून जातो. पण जो व्यक्ती अंतर्मनात शांत राहतो, स्वीकार करतो, तो परिस्थिती हाताळताना अधिक बलवान बनतो, सामर्थ्यवान बनतो. या अध्यायात लेखक एक सुंदर मुद्दा सांगतात. जेव्हा तुम्ही क्षणाला स्वीकारता, तेव्हा तुम्ही क्षणाशी एकरूप होता, आणि ते अनुभवणे म्हणजे जीवनाशी एकरूप होणे होय. शरणागती म्हणजे भूतकाळ आणि भविष्याची चिंता सोडून देणे देखील आहे. जे झाले ते झाले, जे येईल ते येईल. मन सतत दोन दिशांना ओढत राहतं, भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्याची चिंता. पण जेव्हा तुम्ही आत्ताचा क्षण पूर्णपणे स्वीकारता, तेव्हा तुम्ही या भूतकाळाच्या आणि भविष्याच्या ओझ्यांपासून मुक्त होता. लेखक म्हणतात की अनेक लोक घडलेल्या गोष्टींना विरोध करत आयुष्यभर यातना सहन करतात. ते परिस्थिती बदलवू शकत नाहीत, पण मनाच्या विरोधामुळे स्वतःला त्रास देत राहतात. शरणागती म्हणजे मनाच्या या विरोधाला संपूर्णपणे थांबवणे होय. ते हेही सांगतात की शरणागतीतून प्रेम वाढते. तुम्ही लोकांना स्वीकारायला शिकता, जसे आहे अगदी तसे. तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वतःच्या अपेक्षा, निर्णय, अहंकाराच्या नजरेतून पाहणे सोडता. यामुळे नातेसंबंध अधिक आनंदी आणि शांत होतात, कारण
विरोध कमी झाला की प्रेम नैसर्गिकपणे फुलते. अध्यायाच्या शेवटी लेखक म्हणतात, जेव्हा तुम्ही स्वतःला जीवनापुढे उघडता तेव्हा जीवनही तुम्हाला फुलवतं. शरणागती म्हणजे जीवनावर विश्वास ठेवणे. प्रत्येक क्षण तुमच्या प्रवासाचा एक टप्पा आहे. प्रत्येक अनुभव, चांगला किंवा कठीण, तुम्हाला तुमच्या आतील शांततेकडे नेतो. जर तुम्ही त्याला विरोध न करता स्वीकारलं तर शेवटी शरणागती आपल्याला 2 भेटी देते. एक म्हणजे अचल शांतता आणि दुसरे स्वातंत्र्य. वर्तमान क्षणाशी एकरूप झाल्यावर तुम्ही कोणत्याही बाह्य परिस्थितीच्या वर उठता. तुम्ही त्या शांततेचे, त्या शांत शक्तीचे स्रोत बनता. धन्यवाद.